हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवली आहे ती आहे भोगीची भाजी. त्याचबरोबर बाजरीची तीळ लावून सुद्धा भाकरी केलेली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे मी घेतलेले ओले चणे घेतलेले, त्याच्यानंतर हे तुरीचे दाणे घेतलेले, त्याच्यानंतर इथे घेतलेली घेवडा घेतलेला आहे, इथे फरस बी घेतलेली आहे, गाजर घेतलेले आहे, इथे पोरं नाही माझ्याकडे म्हणून आवळा घेतले आहेत अर्धा, शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याच्यानंतर इथे घेतलेले आहेत बटाटा आणि दुधी घेतलेले. आपल्याला ज्या भाज्या आपल्याकडे असतील त्या आपण घ्यायच्या. वांगी पण घेतली तरी चालेल. नंतर वाटण्यासाठी मी घेतलेलं आहे सुकं खोबरं, मी भाजून ते पावडर करून ठेवलेली आहे. नंतर इथे घेतले जिरा, अर्धा इंच आलं घेतले. आपण लसूण कांदा वापरणार नाही भाजीमध्ये. मिरी घेतलेले आहे, एक चक्री फूल घेतले आणि थोडंसं दालचिनी घेतले, धणे घेतलेले अर्धा चमचा आणि कोथिंबीर. एवढ्याचं मी वाटण करणार आहे भाजीसाठी. ही भाजी आपली मिक्स भाजी, भोगीची भाजी बनवते आज. त्यासाठी हे साहित्य मी वापरणार आहे. आता हे जे आपण वाटण्यासाठी जे काढलेले आहे ते आपण मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून ठेवूया. धणे वगैरे मी भाजूनच घेतलेले आहेत आणि हे सुकं खोबरं सुद्धा मी भाजलेलं आहे. तर हे सगळं एकदा मिक्सरला लावून घेऊया. आता भोगीच्या भाजीसाठी आपल्याला वाटण करायचं आहे. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर, इथे धणे थोडे भाजून घेतलेले आहेत, ते दालचिनीचा तुकडा घेतले अर्धा, चक्री फूल घेतले आहे, काळी मिरी घेतलेली आहे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, तसेच भाजलेलं खोबरं घेतले मी. हे सगळं साहित्य मी भाजलेलं आहे आणि कोथिंबीर एवढे साहित्य घेतलेले मी वाटण करण्यासाठी. त्यानंतर काही मसाले आहेत इथे. ते लाल मिरची पावडर, धना पावडर आहे, हळद आणि जिरा. एवढे साहित्य मी भोगीची भाजी करण्यासाठी वापरणार आहे. याच्यात आपण कांदा लसूण विरहित भाजी करणार आहोत. सगळ्यात आधी आपण मिक्सरवर वाटण करूया. त्यासाठी मी कोथिंबीर, खडे मसाला, आलं, जिरं आणि भाजलेलं खोबरं हे आपण छान वाटण करून घेऊया. याच्यात कांदा किंवा लसूण आपण वापरलेला नाहीये. तुम्हाला आवडत असेल तर वापरला तरी चालेल, पण मी वापरत नाही. पाणी टाकते आणि मिक्सरला बारीक पेस्ट करायची. इथे मी तेल तापत ठेवले, तेल तापलेले. आता आपण याच्यात थोडं जिरं टाकूया. जिरं छान तडतडलं की थोडंसं कढीपत्ता, त्याच्यानंतर आपण हे वाटण टाकणार आहोत. भोगीच्या भाजीसाठी जे आपण वाटण तयार केलं ते आपण टाकणार. गॅसची थोडी स्लो ठेवतो. चांगला मसाला द्यावा लागतो, आपल्याला परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये खोबरं वगैरे आपण सगळं भाजून घेतलेलं आहे. थोडं आलं वगैरे वास घेण्यासाठी आपल्याला ते भाजून घ्यावं लागतं.
छान भाजले गेलेले आहे. आता ह्याच्यात आपण मसाले टाकूया. पाव चमचा हळद टाकते, अर्धा चमचा जिरा धना पावडर, त्याच्यानंतर आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण मसाला टाकायचा. 1 चमचा मसाला टाकलेला. तर थोडं परतून घ्यायचं. मसाला थोडा करपेल म्हणून आपण थोडं त्याच्यात पाणी ॲड करणार आहे. त्याच्यामुळे आपला मसाला फडकणार नाही. छान परतून घेऊया मसाला. अंदाजाने त्याच्यात आपण मीठ सुद्धा टाकणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या ऍड करूया. छान तेलामध्ये आपण परतून घेऊया. पाणी अगोदर टाकायचं नसलेलं आहे. हा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे. फक्त मी झाकणावर पाणी सोडणार आहे थोडंसं, म्हणजे खाली लागू नये म्हणून. त्याच्यानंतर ह्याच्यात टाकते दुधी आणि बटाटा. या दिवसामध्ये या भाजीला खूप टेस्ट छान येते. आणि सर्व प्रकारच्या भाज्या आपल्याला या सीझनमध्ये मिळतात. गॅस एकदम स्लो ठेवलेले. झाकण ठेवते. झाकणावर पाणी करते. आपण उघडून बघूया. ठीक आहे, तुम्ही झाकणावरचं पाणी टाकलं तरी चालेल. आपल्याला तर गरम पाणी टाकून भाजी शिजून घ्यायची. तर थोडा वेळ तेलामध्ये परतून घेतली. लगेच पाणी ओतायचं नाही कुठल्याही भाजीला, त्याच्यामुळे त्यावर भाज्या टेस्टी लागतात. ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतते. भाज्या शिजण्यासाठी जेवढी पाण्याची गरज आहे तेवढं आपण पाणी टाकायचं. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. झाकणावर पाणी नाही ठेवलं तरी चालेल. मी झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवते. आता भाजी उघडून बघूया. बटाटा वगैरे शिजले का? बटाटा शिजलेले आहे. भाजी सुद्धा शिजलेली आहे. दाणे सुद्धा शिजलेले आहे. तर थोडं आपण पाणी आटवायचं म्हणजे आपली भाजी तयार झाली. शेवटी थोडंसं मी गूळ टाकते. तुम्हाला आवडत असेल तर एकदम थोडं टाकायचं, त्याच्यामुळे टेस्ट छान लागते. थोडं गूळ टाकलेलं. त्याच्यात परत आपण
झाकण ठेवूया. आपल्याला जेवढं ग्रेव्ही वगैरे हवी असेल तर तुम्ही थोडंच ठेवलं चालेल, पण मला जर थोडंसंच ठेवायचं रस्सा, जास्त ठेवायचं नाही. बटाटा वगैरे साफ शिजलेलं थोडे आटवून घेते मी भाजी, म्हणजे आपल्याला चपाती भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. भाजीमध्ये मी थोडीशी तीळ सुद्धा टाकते. तीळ घेतलेले असे तीळ पॉलिशवाली नाही, अवघी तीळ होते. थोडेसे तीळ सुद्धा टाकले. भाजी आपण आता गॅसवर ठेवूया. गॅसची फ्लेम स्लो ठेवते. इथे मी भाकरीसाठी तवा ठेवते. आपल्याला आता बाजरीची भाकरी करायची. आता थोड्या वेळात भाजीचा गॅस मी बंद करते. आता आपल्याला भाकरी करायची आहे. पीठ घेतलेलं आहे बाजरीचं, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. थोडं मीठ टाकते आणि हे पीठ मळून घेते. तोपर्यंत आपण तवा गरम करत ठेवूया. थंड पीठ घेतलं तरी चालेल. सॉरी, इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे. इथे घेतलेलं आहे मी बाजरीचं पीठ, त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि पीठ हे मळून घेते. थोडंसं कोमट पाणी घेतले, थंड पाणी गेलं तर चालतं. तोपर्यंत तवा तापत ठेवलेला आहे. ते मी टाकलेली बाजरीची भाकरी तवा छान गरम करून घ्यायचा. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी झालेली. भाकरी झाल्यानंतर आपण हे सगळं करायचं. मग ते भाकरी आपण परत करतून जाते. कपड्याने थोडं पुसून घ्यायचं. भाकरी तयार झालेली आहे, बाजरीची भाकरी. आणखीन एक करते, तुम्हाला दाखवते. त्याच्यात मी तीळ पण टाकले, तीळ आणि मीठ. पीठ मळून घेतले. आता आपण भाकरी बनवू. भाकरी टाकून घेऊ.
बाजरीचं पीठ आहे त्यामुळे चिकट असतं पीठ. हाताने चिकटते तेव्हा हाताला थोडं पीठ लावायचं म्हणजे ती भाकरी पुढे पुढे सरकते. केवढी मोठी हवी असेल लहान हवी असेल त्याप्रमाणे आपण बनवायचं. भाकरी तयार झालेली आहे. थोडंसं थंड पाणी लावायचं त्याला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं. त्यानंतर वरून थोडेसे तेल टाकायचे. त्याला प्रेस करायचं. त्याने थोडं थोडं प्रेस करायचं म्हणजे तीळ येते भाकरीला चिपकून राहते. एक चांगलं मळून घ्यायचं. अशी नरम अशी भाकरी होती बघा. तुम्हाला कडकसाठी तर जास्त वेळ ठेवायची तव्यावर म्हणजे कडक सुद्धा होते. भोगीच्या दिवशी अशी मिक्स भाजी आणि बाजरी ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी सुद्धा केली जाते. छान भाकरी भाजली गेली. थोडं गॅसवर भाजूया. वरचे तीळ सुद्धा भाजून निघाले. छान भाकरी सुद्धा फुगलेली आहे. भाकरी झालेली आहे. आता येथे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. छानपैकी रस्तेदार अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे. त्याच्याबरोबर ही बाजरीची भाकरी. छान अशी बाजरीची भाकरी सुद्धा केलेली आहे. तीळ लावून केलेली आहे बाजरीची भाकरी. मी बनवलेली भोगीची भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.